हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मी मागील 9 वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट, बँकिंग या एक्झामला शिकवतो आणि मी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हा विषय घेतो. जसा आजचा टॉपिक आहे एमपीएससी कंबाईंड ग्रुप सी 2023. मला माहिती आहे की तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहे, स्किल टेस्ट, त्याची अंदाजित तारीख काय असेल हे आपण सेशनमध्ये पुढे बघणारच आहोत. पण त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, माझे टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर, टेक्स्टबुक सुपर कोचिंग या प्लॅटफॉर्मवर डेली क्लासेस होतात. त्यामध्ये आता एक 18 मार्च पासून एक नवीन बॅच सुरू झालेली आहे, जी टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर सुरू झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला ऍप डाउनलोड करावं लागेल, फास्ट ट्रॅक बॅच, जे मी सांगितलं तुम्हाला 18 मार्च पासून सुरू झालेली आहे. जिथे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ग्रुप बी, ग्रुप सी ची जी आता अपकमिंग एक्झाम्स आहे, जी 16 जूनला होणार होती, पण आता ती पोस्टपोन झाली आहे लोकसभेच्या इलेक्शनमुळे. तर ती टेक्स्टबुकच्या प्लॅटफॉर्मवर आपण घेतोय, तो पेड क्लास असेल आहे. त्यानंतर मी दररोज सोमवार ते शुक्रवार 5 ते 5:50 युट्यूब लाईव्ह येतो, ज्यामध्ये आपले अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसभेचे सेशन्स घेऊन येतो. तो फ्री क्लास असतो प्रत्येकांना, ठीक आहे. त्यानंतर मी पुन्हा 6 ते 7 म्हणजे संध्याकाळी 6 ते 7 वाजता राज्यसेवा आणि कंबाईनची बॅच घेऊन येतो, ज्यामध्ये आपण अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि पॅसेज याचा आपण सराव करून घेतो. म्हणजे सगळे टॉपिक्स आपण इथे कोर्सच्या माध्यमातून शिकतो. हा पण पेड क्लास आहे. आणि नंतरचा जो शेवटचा क्लास आहे आपला 7:30 ते 8, हा मास्टर क्लास आहे, फ्री क्लास आहे. म्हणजे टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर जसं तुम्ही पेड क्लास करता तसा हा फ्री क्लास असेल आहे टेक्स्टबुकच्या प्लॅटफॉर्मवर, ज्यामध्ये आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे ट्रिक्सचे सेशन घेऊन येतो. म्हणजे कमीत कमी वेळात तो क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला पाहिजे. तर तुम्ही अवश्य या. पहिले तुम्ही फ्री क्लासेस जॉईन करा टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर 7:30 वाजता आणि युट्यूबवर 5 वाजता, आणि त्यानंतरच तुम्ही पेडचं सबस्क्रिप्शन घ्या. पेडची बॅच आता जी चालू झालेली आहे ती 18 मार्च पासून सुरू झालेली आहे, आणि या बॅचचं 6 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे तुम्हाला फक्त केवळ आणि केवळ 2,547 रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर फास्ट ट्रॅक बॅच, जे मी आता बोललोय, हीच बॅच बद्दल मी बोलत होतो, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या शिक्षकांकडनं खास नोट्स भेटणार, मॉक टेस्ट, लाईव्ह क्लासेस, सराव प्रश्न, व्हिडिओ कोर्सेस. आणि या बॅचला तुम्हाला एनरोल करायसाठी कोड वापरायचा आहे मकरंद, म्हणजे MAKARAND, कॅपिटल लेटर मध्ये तुम्हाला मकरंद हा कोड वापरायचा आहे, ठीक आहे. चला मग आता ज्या विषयासाठी तुम्ही इथे आलेले आहात किंवा तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये हे सेशन बघून राहिलेले आहात, स्किल टेस्ट एमपीएससी ग्रुप सी ची. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली ही जी एक्झाम आहे, म्हणजे ही जी एक्झाम झाली होती, यामध्ये 7,000 वॅकन्सीज होत्या क्लरिकल टायपिस्टच्या, करेक्ट. जी ऑलरेडी याची एक्झाम झालेली आहे, त्याचा मेन्स ऑलरेडी झालेला आहे, पण याचा निकाल अजून राहिलेला आहे. याच्या स्किल टेस्टची तुम्ही वाट बघत आहे, ठीक आहे. याच्या ऑलरेडी 2 की आयोगाने दिलेल्या आहेत, करेक्ट. मग आता एक्झॅक्टली बघा, जेव्हा आपण स्किल टेस्ट म्हणतोय, करेक्ट, तर स्किल टेस्ट मध्ये एक्झॅक्टली काय असतं, म्हणजे एक्झॅक्ट आता मोस्ट ऑफ द लोकांना माहिती आहे की जिथे स्किल टेस्ट मध्ये मराठी टायपिंगसाठी 1500 डिप्रेशन्स म्हणजे वर्डचा यूज होतो, त्यामध्ये तुम्हाला 279 ते म्हणजे 300 पैकी कमीत कमी 279 वर्ड्स तुम्हाला करेक्ट करायचे असतात, ठीक आहे. ज्यामध्ये फक्त आपली 7% चूक ही काय असते, ग्राह्य असते. त्यापेक्षा वर जर झाली तर तो डिस्क्वालिफाय होतो. हे झालं आपलं मराठी टायपिंगसाठी, बरोबर आहे. मराठी टायपिंगसाठी करेक्ट किती म्हटलं मी, 1500, ठीक आहे. त्यानंतर 7% चूक ग्राह्य असते. त्यानंतर तसंच जर मी म्हणतोय इंग्लिश साठी, ठीक आहे, त्यामध्ये 2000 डिप्रेशन्स, ठीक आहे, ज्यामध्ये फक्त 5% चूक ही मान्य असते. त्याच्या एक्सेस जर होत आहे तर मग तो डिस्क्वालिफाय होतो. म्हणजेच काय, यामध्ये आपल्याला जर जनरल कॅटेगरी आपण जर बघितलं मराठी टायपिंगचा, ठीक आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं कमीत कमी 279, आणि ते जर रिझर्व्ह कॅटेगरी जर मी म्हणतोय तर कमीत कमी आपल्याला 270 किंवा जास्त वर्ड 300 पैकी पाहिजे असतात, ठीक आहे. त्यानंतर इंग्लिश साठी बघा, इंग्लिश टायपिंगचा क्वालिफाईंग क्रायटेरिया काय असतो की इंग्लिश साठी आपल्याला जनरल कॅटेगरीसाठी 372, ठीक आहे, किंवा जास्त 400 पैकी, जसं मी सांगितलं 2000 डिप्रेशन्स, आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 360 किंवा जास्त, म्हणजे 360
किंवा जास्त 400 वर्ड्स पैकी. ठीक आहे, तर हा एक क्रायटेरिया आहे. त्यानंतर बघा, आता तुम्हाला माहिती असेल की या स्किल टेस्टसाठी 1:3च्या रेशिओमध्ये पोरं बोलवली जाणार आहेत. बरोबर आहे, किती? 1:3च्या रेशिओ, म्हणजे एका जागेसाठी 3 लोक असं. ठीक आहे, पण आताच सगळीकडे सुरू होतं की यासाठी 1:5च्या रेशिओमध्ये बोलवावं. ठीक आहे, असं का बरं केलं असेल त्यांनी? विद्यार्थी मित्रांनो बघा, आत्ताच काही दिवसांपूर्वी म्हणजे महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदे शिक्षकाची भरती झाली, त्यानंतर तलाठी साठी भरती झाली, म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंट त्या पोस्टला चालले गेले. मग त्या जागा वॅकंट राहू नये म्हणून ह्या पद्धतीने 1:5च्या रेशिओने बोलवावं असं म्हटलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे काय की स्किल टेस्ट कधी होईल, म्हणजे जी मार्च मध्ये होणार होती किंवा मे मध्ये होईल असं म्हटलं होतं. ठीक आहे, बघा, स्किल टेस्ट जी होणार आहे ही लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतरच 100% होणार आहे, त्यापूर्वी होणार नाही आहे. म्हणजे जवळपास जर 7,000 जागा असेल करेक्ट, तर त्यासाठी जवळजवळ 21,000 लोकांना बोलवण्यात येईल. जसं मी म्हटलं 1:3, सध्या आपण हा रेशिओ पकडून चालतो. ठीक आहे, तर 7,000 जागेसाठी 21,000 लोकांना बोलवेला. ठीक आहे, मग आता बघा, एवढं सगळं आता मॅनेज करणं, ठीक आहे, कारण पोलीस सगळाच बंदोबस्त लागतो तिथे. ठीक आहे, प्रशासन लागतं, तर हे पॉसिबल होणार नाही आता, कारण स्किल टेस्ट म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्या. मग लोकसभेचं इलेक्शन असल्यामुळे सगळे त्याकडे बंदोबस्तात बिझी असेल, तर त्यामुळे स्किल टेस्ट लोकसभेच्या इलेक्शन नंतरच राहणार आहे, हे कन्फर्म समजा तुम्ही. आणि हे जूनच्या अंदाजित जूनच्या 2nd किंवा 3rd वीक मध्ये राहू शकते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ही डेट तुम्ही आता धरून चाला. ठीक आहे, जूनच्या 2nd किंवा 3rd वीक मध्ये. तर तुम्हाला समजलंच असेल की म्हणजे तुम्ही आपला अभ्यास चालू ठेवा आणि पुढे येणारा जो कंबाईनचा पेपर आहे आपला, त्यासाठी पण तुम्ही अभ्यास आपला चालू ठेवा. ठीक आहे, अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका, आणि जे काही रुमर्स आहे की एक्झाम कधी होईल काय होईल इकडे तिकडे लक्ष न देता आपला जो अभ्यास सुरू आहे त्याच पद्धतीने अभ्यास आपला चालू ठेवा. चला, भेटूया लवकरच अशाच पुन्हा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो.